नमस्कार, मी नम्रता. पाटील ससवे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला तांदळाच्या रव्यापासून इडली कशी बनवायची ते दाखवणार आहे. 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. कोणत्याही वाटीनी मेजरमेंट घ्या. आता याच्यामध्ये टाकायचं आहे मेथीचे दाणे पाव चमचा. त्याच्यानंतर रवा घ्यायचा. इडली रवा हा रेडीमेड आपल्याला बाजारात मिळतो. उकड्या तांदळाचा रवा असतो हा. तर आपल्याला हा 3 वाट्या घ्यायच्या आहे. 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाट्या रवा. जशी उडदाची डाळ भरली त्याच पद्धतीने रवा पण भरून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. रव्याला धुवायचं नाही, फक्त पाणी टाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर डाळ धुवायची आपल्याला चांगली. 2-3 पाण्याने स्वच्छ दाखवल्याप्रमाणे चोळून धुवायची. उडदाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही अख्खी उडदाची डाळ मिळते ना, ती सुद्धा वापरली तरी चालेल. तर हे पाणी काढून घेतलं आहे आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पाणी पण जास्त टाकायचं आहे. आता याच्यातलं पण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे रव्यामधलं. डाळ धुतो ना तोपर्यंतच हे रव्यामधलं पाणी ठेवायचं, त्याच्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे. आता याच्यात पूर्ण पाणी टाकून आपल्याला फक्त 2 तास भिजत ठेवायचे. जास्तीत जास्त 2.5 तास, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला डाळ आणि रवा भिजवायचा नाही आहे. तर आता 2 तास झालेले आहेत. पाहू शकता मी 2:30 वाजता भिजत ठेवलेलं आहे दुपारच्या आणि त्याच्यानंतर 4:30ला मी वाटायला घेतलं आहे. तर आता ही डाळ आहे ना आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची. ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे लागलं तर. आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात डाळ जास्त फुलत नाही, पण आता कमी बनवायची आहे इडली म्हणून. नाहीतर मग डोसा ग्राइंडरमध्ये खूप पीठ फुलतं. आता डाळ सगळी वाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी थोडंसं मीठ. आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. डोसा ग्राइंडरमध्ये वाटलं ना तर फेटायची गरज लागत नाही आहे. मग याला थोडंसं हलकं करून घ्यायचं पिठाला, म्हणजे काय होतं इडली एकदम सॉफ्ट बनते. डाळ वाटताना पण मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता आपण हा रवा आहे ना, हा असा दाखवल्याप्रमाणे चांगला पिळून घ्यायचा आहे. डायरेक्ट असंच टाकायचं नाही, नाहीतर मग पातळ होणार मिश्रण. ह्या पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं, ह्याला परत एकदा 5 मिनिटापर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. एकदम हलकं, म्हणजे त्याच्यात हवा गेली पाहिजे. आणि पाणी अजिबात वापरायचं नाही याच्यामध्ये आपल्याला आधी. पाणी जर जास्त झालं ना याच्यामध्ये तर पीठ फुगत नाही. तर पाण्याचा वापर करायचाच नाही शक्यतो, अगदी लागलं तर एखाद चमच्याभर. आता याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि वरून पण आपल्याला पातेलं वगैरे ठेवून द्यायचं आहे. ज्यावेळेला वातावरण थंड असतं त्यावेळेला पीठ वर येत नाही. तर ह्या पद्धतीने केलं ना तर पीठ आपलं चांगलं फुगलेलं भेटेल. आणि वरून असं कपड्यानी टर्किश टॉवेलनी चांगलं गुरफटून ठेवायचं, म्हणजे त्याला ऊब लागली पाहिजे. आता तुमच्या समोरच मी उघडते आणि पाहू शकता पीठ किती छान आपलं फुगलेलं आहे. एकदम हलकं झालेलं आहे. असं पीठ तयार करायचं. आता चांगलं याच्यातली हवा आहे ना ती सगळी काढून घ्यायची. चांगलं हलवायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. घट्ट आहे पीठ. पाणी पण थोडं थोडं करूनच टाकायचं. चांगलं मिक्स करायचं आहे आणि अंदाज घ्यायचा आहे पहिल्यांदा. अजून थोडंसं पाणी लागणार आहे. हे बघा, आता पीठ आपल्याला असं तयार करायचं आहे. आता याची इडली एकदम छान होणार. आता आपल्याला इडलीच्या भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे चांगलं, सगळीकडनं दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ टाकायचं आहे. आता ही इडली आपल्याला शिजत ठेवायची आहे. तर पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं. आता याच्यामध्ये आपल्याला हे साचे ठेवून द्यायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपली इडली शिजेपर्यंत आपण चटणी बनवूया. मी ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचा मागचा भाग आहे ना तो काढून टाकला आहे. त्याच्यानंतर कापून घेतलं आहे. आता याच्यामध्ये फुटाण्याची डाळ टाकायची आहे. थोडीशी चिंच घालायची चवीसाठी. थोडंसं अद्रक टाकायचं आहे. मिरची टाकायची आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आणि हे वाटून घ्यायचं एकदम बारीक पाण्याचा वापर करून.
तुम्हाला पाहिजे तर ही चटणी तुम्ही पातळसुद्धा थोडीशी बनवू शकता. आता याला फोडणी पण देऊन घेऊया. तेल गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता आणि हिंग. बाकी याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आहे आणि आता ही फोडणी आहे ना, आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायची. इडली पण आपली शिजवून तयार झालेली आहे आणि थंड करून पण घेतलेली आहे मी. थंड करून घ्यायची 5 मिनिटापर्यंत, म्हणजे इडली अजिबात भांड्याला चिकटणार नाही. बघा सगळ्या इडल्या छान झालेल्या आहेत. तुम्ही पण मी जसं दाखवलं आहे इडली कशी बनवायची त्या पद्धतीने इडली बनवून बघा आणि चटणी पण बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.